काय काय विषय? बहुतेक ना मंदिरात पिलर असं तिथं 4-5 आहेत. या गडावर येण्यासाठी बाईकने किंवा कारने थेट गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. पुण्यावरून साधारण 60 किलोमीटरच्या अंतरावर असलेला हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 3500 फूट उंच आहे. या किल्ल्यावरून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेला तुंग किल्ला देखील नजरेस पडतो. किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे याला तिकोना असे नाव पडलेले आहे. किल्ल्याच्या पायथ्याशीच आपल्याला गाडी पार्किंगसाठी जागा मिळून जाते. किल्ल्याची सुरुवातीची चढाई पायऱ्या नसल्यामुळे थोडी अवघडच आहे. जास्तीत जास्त अर्धा तासात आपण गडावर येऊन पोहोचतो. टोपी पण नाहीये. अरे तुम्हाला खतरों खिलाडी हो. 1 वाजला आता. थोडा वेळ झाला यायचं. नाही आता काय एवढं वाटत नाही. मी तरुण पोर आहे ना बाबा. लिंबू पाणी घ्यायचं आल्यावरती का तरी कधी येणार बाबा जाऊ. तसा बघायला गेलं तर किल्ल्याचा ट्रेक हा फारसा मोठा नाहीये. एक अर्धा पाऊण तासात तुम्ही पायथ्याजवळून तर किल्ल्याच्या टोकापर्यंत पोहोचू शकताय. गडाचा म्हणजे 1-1.5 टप्पा ओलांडल्यावरती आपण ज्यावेळेस ह्या दरवाजा ज्यातून आत येतोय तर आपल्याला अशा प्रकारे तिथं कोरेगाव म्हणजे एका प्रकारची खोलीच आहे, छोट्या प्रकारे. तर सध्या तरी त्यात काही नाहीये. आता आपण आतमध्ये जाऊन कोरलेली आहे, थोडं एवढं काही आहे नाही. तर या असलेल्या दरवाजातून आपल्याला सरळच्या दिशेने तिकडं जायचंय. चला वरती आल्यावर अशा प्रकारे आपल्याला इथं 2 बुरुज दिसत आहे. सध्या पुरातत्व खात्याकडून त्यांची पुनर्वसना चालू आहे. हे बघून अतिशय आनंद वाटला मला. बरोबर का नाही? माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता तो आहे तिकोना किल्ला. खर तर तिकोनाचं नाव तिकोना का पडलं याचा जर आपण विचार केला तर त्याचा जो त्रिकोणी आकार आहे त्या त्रिकोणी आकारामुळे त्याला तिकोना किल्ला असं म्हटलं जातं. आणि त्याच्यात पाठीमागं आपल्याला तुंग किल्ला बघायला मिळतो. पवना नदीच्या शेजारी असलेला तो किल्ला जो की आपल्या तिकोनाच्या जवळजवळच आहे. इथून तुम्हाला जसं झालं पाठीमागं या बाजूला तिकडे आहे आपला तुंग किल्ला. आणि इथून सगळा हा दिसणारा बाहेर नजारा पावसाळ्यात इकडं मस्त असते. मी सध्या उन्हाळ्यात 4-5 किल्ल्यांवरती किल्ले बघून झालेत, पण पावसाळ्यामध्ये तर भरपूर गर्दी असते. भरपूर पर्यटनाने भरलेला असतो हा किल्ला. मारुती मंदिरापासून आपण ज्यावेळेस वरती येतोय तर ज्यावेळेस म्हणजे गडावरती लोकवस्ती होती, लोक गडावरती राहत होते, त्यावेळेस या ठिकाणी लोकांना राहण्याची व्यवस्था आहे. आत्ताच्या काळी म्हणजे आत्ताच्या अवस्थेत फक्त एवढीच जी काही अवशेष आहे ती आपल्याला दिसत आहे पाठीमागे, एवढीच अवशेष उरली आहे गडावरती. पहिले इथं लोक राहत होते, इथं वाडा होता मोठा. तर चला आता पुढे बघूया आपण आपल्याला अजून काय काय मिळते बघायला. हे जे आपण आत्ता बघतोय या ठिकाणी शिवकाळात लोकवस्ती होती, पण आत्ता जर आपण बघितलं
तर अगदी थोड्याच स्वरूपात आपल्याला काही अवशेष बघायला मिळतात. आणि या अशा प्रकारचे कित्येक पाण्याचे टाके किंवा तलाव आपल्याला भरपूर प्रमाणात किल्ल्यावर बघायला मिळतात. पाण्याच्या टाक्याजवळून थोडंच पुढे आलं की आपल्याला इकडे दोन रस्ते दिसतात. एक गडाचा महादरवाजाकडे जातो आणि इकडे आपल्या उजव्या बाजूला आहे वितंडेश्वर मंदिर. तर आता आपण पहिले मंदिरात जाऊया. तर चला चल रे. मंदिराच्या दिशेने वर आलं का आपल्याला पुढे एक चुन्याचं घाणा बघायला मिळतंय. तलावाच्या पुढे आल्यावर वितंडेश्वर महादेव मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आपण थोडंसं पुढे आलो की आपल्याला अगदीच थोड्या अंतरावर एक चुन्याचा घाणा देखील बघायला मिळतो. गडकाम बांधकामामध्ये सर्वात महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे चुना. आणि तो चुना दळण्यासाठी या अशा प्रकारचे जे चुन्याचे घाणे आपल्याला वेगवेगळ्या गड किल्ल्यावर बघायला मिळतात. याच घाण्याच्या मदतीने जो पण काही संवर्धनाचा किंवा बुरुज तटबंदी आणि पूर्ण किल्ल्याचं जे बांधकाम आहे ते अशा 5-6 प्रकारचं म्हणजे गुळ वगैरे आपलं मेथी जे काही असेल आणि चुनखडी या सगळ्यांचं मिश्रण करून बैलाच्या साह्याने या चुन्याचं या गाड्याचं जे चाक आहे ते चाक ओळून ते जे मिश्रण तयार करण्यात येत होतं. आणि त्याच मिश्रणाचा उपयोग करून पूर्ण जे किल्ल्याचं बांधकाम आहे ते करण्यात येत होतं. आणि या अशा ह्याच मिश्रणामुळं जे काही किल्ले आजपर्यंत आपल्याला चांगल्या अवस्थेत बघायला मिळतात. चुन्याच्या घाण्यापासूनच आपल्याला वरती जायला हा बाले किल्ल्याकडे हा रस्ता दिसतोय. आपल्याला त्याच रस्त्याने वरती जायचंय. खाली आपण वितंडेश्वराची पाठी बघितली होती पण वरती आल्यावरती डायरेक्ट बाले किल्ल्याकडे जाते. बहुतेक वरती गेल्यावरती मंदिर असू शकतं. आपण पुढे जाऊन बघूया. काहीतरी पलीकडच्या बाजूने जे आहे ते महाद्वार आहे किल्ल्याचं आणि इकडून वरती जायला मंदिर आहे. म्हणजे बहुतेक 2 रस्ते असू शकतात वर जायला. इथे आपला थोडं अशा प्रकारच्या पाट्या बघायला मिळतात. आणि इथे पाठीमागे तुम्ही बघू शकतात हे आहे बाले किल्ल्याचं द्वार. तिथून वरती आल्यावरती आपल्याकडे एक पाण्याचा टाका दिसतंय. आतमध्ये काहीतरी एक खोल्या वाटतं. आता आतमध्ये जायला आपल्या इकडून रस्ता नाहीये. या लेण्या आहे पूर्वीकालीन शिवकालीन लेण्या ज्या आपण म्हणतो त्या प्रकारच्या या लेण्या आपल्याला बघायला मिळतात. आणि पहिल्याच द्वारापाशी आपल्याला बक्कमाचा बुरुज बघायला मिळतो. इकडून आपल्याला बुरुजावरती जायला इकडून पायऱ्या येतो. आणि हा जो या पायऱ्या तुम्हाला दिसत आहेत जवळजवळ काहीतरी 70 ते 80 डिग्रीच्या पायऱ्या त्या एकदम बारकाईने आपल्या सावकाशीने जायचे. पहिले आपण बुरुजावरती बघूया. बुरुजावरतून कसा नजारा आपला पुढे दिसतोय.
ह्या बुरुजावरून आपल्याला समोरचा संपूर्ण परिसरही निहाळता येतो. त्या पायऱ्या जेव्हा आपण चढून वर येतो तेव्हा आपल्याला बालेकिल्ला किल्ल्याचा जो मेन दरवाजा आहे तो दिसतो आणि शेजारीच असलेला भक्कम असा बुरुज. इथं वरती पण हे आहे बघ, तुम्ही बघू शकता इथं हे अशा प्रकारचं जे स्ट्रक्चर आहे हे बहुतेक समजा आक्रमणाला कोणी जर किल्ल्यावरती आलं तर त्यांच्यावरती गरम पाणी किंवा तेल असा वर्षाव करण्यासाठी अशा प्रकारचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे. जे आपण बाहेरच्या बाजूनं बघितलं बुरुजावरती त्या अशा प्रकारचं. आणि हे जे आहे हे पण बहुतेक गरम पाणी किंवा तेलाचा वर्षाव करण्यासाठी बनते. पुढे आपल्याला हा दरवाजा दिसतो. आता आपण दरवाजातून मध्ये वरती भरपूर प्रमाणात लेण्या वगैरे आपल्याला बघायला मिळतात. तर आपण जेवढं होईल तेवढं एक्सप्लोर करतो या बाजूस. बुरुजावरची ही पद्धत आपल्याला लढाईच्या वेळी सगळ्यात जास्त उपयोगात येणारी आहे. आणि थोडंसं पुढे आल्यावरती आपल्याला काही पाण्याचे टाके सुद्धा दिसतात, जे की या कडक उन्हाळ्यातही थोड्या प्रमाणात का होईना एकदम स्वच्छ आणि साफ पाणी आजही या टाक्यात आपल्याला बघायला मिळतं. हे जे बुरुज आहे आपण मी तुम्हाला मगाशी म्हटलो किंवा तुम्हाला तर ते उन्हामुळे दिसत नसल, पण जे ते स्ट्रक्चर बनवलंय ते गरम पाणी किंवा तेल सोडायला किंवा म्हणजे जे कोणी आक्रमण करायला येणार आहे आपल्या किल्ल्यावरती त्यांच्यापासून संरक्षणासाठी अशा प्रकारची पद्धत जुन्या काळी वापरली जायची. हा जो रस्ता आहे आपल्याला बालेकिल्ल्याच्या टोकावरती नेऊन पोहोचवतोय. आणि आता आपण किल्ल्याच्या एकदम शेवटच्या पॉइंटला आहे, जिकडे आपल्याला वितंडेश्वर महादेवाचं मंदिर बघायला मिळणार आहे. हेच आहे ते वितंडेश्वर मंदिर, ज्यासाठी आपण लेफ्ट घेणार होतो. तो काय विषय आहे होई भाई. काय काय विषय हा वरच्या बाजूला कसलं ओलं आहे. हे बालेकिल्ल्याच्या वरती आपल्याला अशा प्रकारचे जे काही होल आहेत हे कोरलेले बघायला मिळत आहे. मंदिराच्या खाली ना आपल्याला एक बोगदा बघायला मिळतो. तर आपण खाली जाऊन बघू काय विषय आहे नेमकी.
बघूया त्यांचा पाकळचा मंदिरात हे बहुतेक आहे ना मंदिरात एक पिलर असं तिथं 4-5 किती आहे इथं 1 2 3 4 5 6 7 टोटल 7 पिलर आहेत. आणि याच्या वरती आपल्याला वितरणेश्वर मंदिर जे की आपण आता पाहिलं ते याच्याच वरती आहे. तर आपण तिकोना फोर्ट हा पूर्ण आपण आता सध्या एक्सप्लोर केलाय आणि आपण आता सध्या आहोत बालेकिल्ल्याच्या एकदम शेवटच्या टोकावरती, जिकडे आपल्याला वरती एक भगवा झेंडा बघायला मिळतो आणि त्याच्या भगवा झेंड्याच्या समोरच आपल्याला एक बुरुज दिसतोय. ज्या बुरुजावरनं आसपास जे जे किल्ले आहेत तिकडे आपल्याला तुंग किल्ला बघायला मिळतो इथून तिकोण्यावरून. आणि आपण सध्या तिकोनाच्या बालेकिल्ल्याच्या एकदम एंडच्या टोकावरती उभे. बालेकिल्ल्यावरती आल्यावरती आपल्याला इकडे अजून एक तलाव बघायला मिळतो, जो की पाण्याचा म्हणजे आतापर्यंत मी किल्ल्यावरती पाहिलेल्यापैकी हा सगळ्यात मोठा आहे तलाव. तुम्ही पाठीमागे बघू शकता. तिकडून खाली यायला पाणी वगैरे पायऱ्या यायचं. आणि आता सध्या इकडं म्हणजे थोडाफार कचरा वगैरे टाकून जे पर्यटन जे आहे इथं आता उन्हाळ्यामध्ये तर कमी आहे, पण पावसाळ्यामध्ये पूर्ण किल्ल्यावरती भरपूर प्रमाणात पर्यटन असल्यामुळं पाणी एकदम खराब अवस्थेत आहे. आणि किल्ल्यावरून हा पाठीमागे दिसणारा नजारा की डॅम जातो, त्याच पलीकडे आपला तुंग किल्ला बघायला मिळतो. आत्ता आपण मला जे मागे सांगितलं की इथून आपल्याला 2 रस्ते पडतात. एक जो दरवाजा आहे किल्ल्याचा त्याच्याकडे, आणि एक वरती वितंडेश्वर महादेवाचं मंदिर आहे, जिकडे आपल्याला बालेकिल्ला पण बघायला मिळतो या गडाचा. आता आपण वरतून बालेकिल्ला बघून खाली आलोय आणि आता आपण इकडं महाल दरवाजाच्या दिशेनं चाललो. तिथून पण होता एक रोड आता मध्ये. हा मध्ये रोड आपला रस्ता बरोबर आहे का नाही काय माहिती, आता बघू का. ऐक की चल ना, तू थांबलाय म्हणून थांबला तुझ्या वाट पाहत. दरवाजाकडे जायला आपल्याला छोटीशी अशी पायवाट बघायला मिळते, अशा प्रकारची एकदम लहानशी. दरवाजा ह्या बाजूला आहे आणि इकडे आपल्याला खालून एक बहुतेक चोर दरवाजा असू शकतो किंवा आणि काहीतरी. बघूया नेमकी काय. इकडून पण किल्ल्यावरती यायला आपल्याला अजून एक रस्ता दिसतोय, जी एकदम बारीक पायवाट आहे.
बहुतेक हा चोर दरवाजाचा रस्ता असू शकतो. तुम्ही बघू शकता इथं एकदम बारीक एकदम छोटीशी पायवाट आहे आणि असा हा दरवाजा त्या पायवाटेतून वरती यायला. इकडे आपल्याला एक आत्ता पाटी लावली होती की वरती पाण्याचे टाके वगैरे आणि दरवाजाच्या दिशेकडे इकडं तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता. इकडं जी काही किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज हे आहेत पाठीमागे. आता सध्याची कंडिशन त्यांची जरा पाठीमागे अशा प्रकारची ही तटबंदी आणि हे बुरुज जे बांधलेले ते आत्ताच्या अवस्थेत सध्या पडझडीचे आहे. म्हणजे हे तर तुम्हाला ओके वाटते, पण याच्या पाठीमागची जी तटबंदी आहे ना ती जरा आत्ताच्या कंडिशनला पडझडीच्या अवस्थेत आहे. आता आपण ह्याच रोडने जो आपण उलट्या म्हणजे महादरवाजाचा जो रस्ता आहे त्याने आता आपण खाली उतरणार आहे. तर चला आपण बघूया की जो मेन रोड आहे किल्ल्याचा पहिला तो कशा प्रकारे आजही आपल्याला बघायला मिळतो या ठिकाणी. तर तुम्ही बघू शकताय ज्या या अशा प्रकारच्या पायऱ्या ह्या आपल्याला महादरवाजापाशी दिसत आहे. म्हणजे एकदम पहिल्या ज्या एकदम खडकामध्ये कोरलेल्या आहे. ये पायऱ्या आहेत, दिसतंय का नाही पायऱ्या? इथं ना जे आहे उतरायला जरूर उतरायला पकड की तुला साडी उचलून पकडले. पकड्या ते वर कधी इथून कसं खाली येऊ मी? कसं येऊ म्हणजे ये बरोबर. आता थांब माझा व्हिडिओ करतो ये ना काय नाही हळू ये. इथं सटकेच वाटत आहे. पण आता तिकोना जो किल्ला आहे आपण सैर करण्यासाठी आलेलो होतो. आपण तिकोना किल्ला आतापर्यंत पूर्ण एक्सप्लोर केलेला आहे. आपण पूर्ण किल्ल्यावरती जे काही पाण्याच्या टाक्या असतील, लेण्या असतील, बुरुज असतील ते सगळे आपण एक्सप्लोर केलेले आहे. आणि आपण आता सध्या तिकोना किल्ल्याच्या बाले किल्ल्याच्या एकदम टोकावरती आहोत. आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यासाठी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. भेटूया अशाच एका अजून सह्याद्रीच्या किल्ल्यावरती. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.